म्हातारपणात मुलाचा आणि सुनेचा अन्याय सहन करत बसू नका. स्वतःसाठी ठामपणे उभे राहायला शिका. म्हातारपणात स्वतःसाठी अन्यायाविरुद्ध कसं लढायचं हे आज आपण आजच्या कथेमध्ये आपण जाणून घेऊया. संध्याकाळची वेळ होती. आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो आणि अचानक माझ्या सुनेचा फोन वाजला. त्यावरील नाव बघताच मला धक्का बसला. जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ते नाव माझ्या पतीचे होते. पण माझे पती तर 6 वर्षांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने अगदी माझ्या डोळ्यात समोरच निधन पावले होते. मग 2 ते 3 वेळा फोनची रिंग वाजली. खोलीत प्रचंड शांतता होती. माझ्या हातातील घास हातातच राहिला. माझ्या नातवाने खाणं बंद केलं आणि प्रीतीचा तो चेहरा तर मी कधीच विसरू शकणार नाही. त्यावर प्रचंड भीती होती. तेव्हाच मला समजलं की गेल्या 3 महिन्यात जे काही घडलं होतं ते निव्वळ योगायोग नव्हता, तर हा मोठा एक सुनियोजित कट होता. असं षडयंत्र ज्यात माझ्या मेलेल्या नवऱ्याचा दुरुपयोग केला जात होता. पण त्या क्षणी मला माहीत नव्हतं की हे षडयंत्र किती खोल आणि भयानक आहे आणि मला यातून बाहेर पडण्यासाठी किती लढावं लागणार आहे. मी पुण्यात राहते. गेली 38 वर्ष मी एका शालेय शिक्षिका होती. 38 वर्ष मी शालेय शिक्षिका होते आणि निवृत्तीनंतर फक्त माझं घरच माझं सर्व जग होते. माझे पती सुजय हे इलेक्ट्रिक इंजिनियर होते. PWD मध्ये नोकरी करायचे. चांगले प्रोव्हिडेंट फंड आणि पेन्शन सोडून गेले. आमचा एकच मुलगा होता, विजय. वय वर्ष 38 वर्ष. छोटीशी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतो. 6 वर्षापूर्वी सुजय गेल्यानंतर माझं सगळं जग उधळलं होतं. मी स्वतःला सावरलं. माझ्याकडे स्वतःचा जो पण स्वेटर फूटचा 3 BHK होता आणि आता त्याची किंमत 1,30,00,000 पर्यंत होती. माझे पेन्शन दरमहा 44,000 रुपये येते. फिक्स डिपॉझिटमध्ये 38,00,000 रुपये दाखवते. हे विचार केला की आता माझी जबाबदारी फक्त माझा मुलगा आणि नातवाला सुखात ठेवणं. विजयचं लग्न प्रीतीशी झालं. ती मुंबईची मुलगी, फॅशन डिझायनिंग शिकलेली. सुरुवातीला मला वाटलं की थोडी जास्त मॉडर्न आहे, पण मी स्वतःला सांगितलं की आजकालच्या सुनांना समजावून घ्यावं लागतं. मी कधी तिला कशासाठीही टोकलं नाही. ती जो ड्रेस घालेल तो घालून बाहेर जाईल, त्यात मी तिला कधी अडवलं नाही. उलट मी स्वयंपाक करायचे, नातवाला शाळेत पाठवायचे, घर सांभाळायचे. सुजय गेल्यानंतर 3 वर्षांनी विजय म्हणाला, आई, बिझनेस वाढवायचा आहे. बाबांचं प्रोव्हिडंट फंड 20,00,000 रुपये पडून आहे, ते मला देऊन टाक. मी ऑफिस मोठं करेन, 2-3 लोक ठेवेन. चांगली कमाई चालू झाली की तुझी चांगली सेवा करेन. मी एक सेकंदही विचार केला नाही. माझ्या पतीची मेहनत माझ्या मुलाच्या कामी येईल, यापेक्षा चांगलं अजून काय असू शकतं. म्हणून पूर्ण 20,00,000 रुपये विजयला देऊन टाकले. त्या बदल्यात मी एक कागदही घेतला नाही. तो माझा मुलगा होता, माझं रक्त. मला भीती कशाची? पण गेल्या 3 वर्षात हळूहळू मला जाणवू लागलं की घरात काहीतरी बदलतंय. विजय आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. प्रीती ही अधिकच थंड झाली होती. माझ्याशी बोलायची, पण एक अंतर ठेवायची. मी विचार करायचे की कदाचित जनरेशन गॅप आहे. मी म्हातारी होतीये, नव्या विचारांना समजू शकत नाही. मग ती आली. संध्याकाळ 7 वाजायला 5 मिनिटं बाकी होते. माझ्या नुकत्याच चपात्या झाल्या होत्या. बटाट्या वाटाण्याची भाजी आणि डाळ टेबलावर होती. आरव माझा नातू होमवर्क करत होता. विजय ऑफिसमधून आला होता, दमलेला दिसत होता. प्रीती आपल्या खोलीतून बाहेर आली, नेहमीप्रमाणे हातात मोबाईल घेऊन. आम्ही सगळे बसलो. मी विजयच्या ताटात चपाती वाढत होती, भाजी वाढत होती. तेवढ्यात प्रीतीचा फोन वाजला. आधी व्हायब्रेट झाला, मग रिंगटोन. एकदा पॉप गाण्याची धून. फोन टेबलवर ठेवला होता. स्क्रीनवरच्या बाजूला आणि स्क्रीनवर मोठ्या ठळक अक्षरात लिहिलं होतं, सुजय पाटील. माझा हात थबकला. सर्विंग स्पून माझ्या बोटातून निसटून खाली पडला. माझा श्वास अडकला. मी पुन्हा एकदा पाहिलं. कदाचित डोळ्यांची चूक असेल, पण नाही. साफ लिहिलं होतं, सुजय पाटील. हे काय आहे? माझा आवाज कापत होता. मी प्रीतीकडे पाहिलं. प्रीतीने झटकन फोन उचलला, स्क्रीन आपल्याकडे वळवली आणि कॉल कट केला. तिच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब उमटले होते. आणि काही नाही आई, फक्त एक रॉंग नंबर होता. रॉंग नंबर? माझा आवाज चढला. त्यात सुजय पाटील असं नाव आलं आहे. ते तर विजयमध्येच बोलला. आई शांत हो, ही काही टेक्निकल गडबड असावी. कधी कधी जुने कॉन्टॅक्ट येतात
जुने कॉन्टॅक्ट मी त्यांच्याकडे बघितलं. विजय, तुझ्या बाबांचा फोन तर त्यांच्या जाण्यानंतर 1 आठवड्यातच बंद झाला होता. मी स्वतः जाऊन सिम सेंटर केलं होतं. मग हे नंबर कुठून आले? प्रीतीने फोन खिशात घातला आणि हसण्याचा प्रयत्न केला. आई, तुम्ही फार टेन्शन घेत आहात. बाबांच्या नावाने एका बँकवाल्याचा कॉन्टॅक्ट सेव्ह करून ठेवला होता. बँकवाले कधी कधी फोन करतात ना, त्यांच्या नावाने गैरसमज झाला. मला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं. मी पाणी पिण्यासाठी उठले आणि ग्लास उचलला, पण हात थरथरत होते. आरव माझ्याकडे पाहत होता. त्याच्या निरागस डोळ्यात प्रश्न होते, पण तो काही बोलला नाही. जेवण शांततेत संपवलं. मी सामान्य दिसण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त ते एकच दृश्य सतत फिरत होतं. सुजय पाटील हे नाव, आणि तेही प्रीतीच्या फोनवर. रात्री सगळे झोपल्यावर मी अंथरुणावरती पडले होते. झोप येत नव्हती. माझी खोली घराच्या सर्वात शेवटच्या कोपऱ्यात आहे. हॉल जवळील खिडकीतून रस्त्यावरील दिव्यांचा उजेड येत होता. बाजूला ठेवलेला सुयेशजींचा फोटो मी पाहत होते आणि कुजबुजले. काय चाललंय? तुमचं नाव त्या फोनवर कसं? आणि मग मला आठवून लागलं गेल्या 3 महिन्यातील छोट्या छोट्या गोष्टी. प्रीतीचा फोन वाजायचा आणि ती लगेच दुसऱ्या खोलीत जायची. कधी कधी बाल्कनीत, कधी बाथरूममध्ये. मी विचार करायचे की कदाचित खाजगी बोलणं असेल. एकदा रात्री 1 वाजता मी पाणी पिण्यासाठी उठले. हॉलमधून जाताना पाहिलं की प्रीती डायनिंग टेबलवर बसून हळूहळू आवाजात फोनवर बोलत होती. मला पाहताच तिने फोन कट केला. 2 महिने आधी शनिवारी प्रिया बँकेत जायला निघाली होती. मी विचारलं, कोणत्या बँकेत? मीही येते, मलाही काही पैसे भरायचे आहेत. तिने म्हटलं, नको आई, तुम्ही राहू द्या. विजयच्या बिझनेस अकाउंटचं काम आहे. बोरिंग बँकेचं झंझट तुम्ही का त्रास करून घेत आहात स्वतःला? आता मला शंका येऊ लागली होती की हे सगळं काय होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता प्रीती आंघोळीला गेली. तिचा फोन किचन काउंटरवर पडलेला होता. मी चहा करत होते. माझं हृदय जोरात जोरात धडधडलं. मी आजूबाजूला पाहिलं. विजय अजूनही झोपलेला होता. आरव शाळेसाठी तयार होत होता. मी ध्येय करून प्रीतीच्या फोनकडे पाहिलं. स्क्रीन बंद होती, पण तेव्हाच एक नोटिफिकेशन वर आलं की मी झटकन पाहिलं. 7-8 मिस कॉल्स, सगळ्या एकाच नंबरवरून, आणि कॉलर आय डी एकच, सुजय पाटील. माझे हात थरथर कापू लागले. तेव्हा मी आणखी एक गोष्ट पाहिली. काही व्हॉट्सअप मेसेजेस होते. HDFC, ICICI आणि बजाज फायनान्सचे मेसेज. आपली EMIची तारीख जवळ आली आहे. कृपया वेळेवर पैसे भरा. माझं हृदय खाली बसलं. EMI? प्रीतीने कर्ज घेतले, पण कशासाठी? तेव्हा बाथरूमचा दरवाजा उघडला. मी लगेच नजर हटवली आणि चहात साखर टाकू लागली. प्रीतीने टॉवेलने केस पुसत बाहेर आली. तिने फोन उचलला, स्क्रीन पाहिली आणि माझ्याकडे पाहिलं. आई, तुम्हाला चहा हवाय? हो रे बाळा, बनवत तर आहे मी, उत्तर दिलं, पण माझ्या आवाजात कापरं होतं. त्या दिवशी दुपारी जेव्हा विजय आणि प्रीती दोघेही बाहेर गेले, मी खोलीत बसले आणि विचार करू लागले की मला कोणाशी तरी बोलायला हवं, पण कोणाशी? विजय माझा मुलगा आहे, पण तो प्रीतीच्या बाजूने आहे. माझी मुलगी नाही की जिच्याशी मी मन मोकळं करेल. माझा भाऊ नाशिकला राहत होता, पण मला त्याला त्रास द्यायचा नव्हता. मग मला आठवलं की माझी जुनी शेजारीन सौ पवार ताई, त्या आमच्या फ्लोअरला 2 फ्लॅट सोडून राहतात. माझ्याने वयापेक्षा 2-3 वर्ष मोठ्या, पण खूप समजदार. त्यांचा मुलगा ऑस्ट्रेलियाला स्थायिक आहे. त्या एकट्याच राहतात. सकाळची 5 वाजता मी त्यांच्याकडे गेले. दरवाजा उघडताच त्यांनी माझं स्वागतही केलं. ये सविता, किती दिवसांनी आलीयस? चहा घेशील का? हो ताई, घेते. मी आत गेले, सोफ्यावर बसले. चहा पिताना मी त्यांना सगळं सांगितलं. फोनवर बाबांचं नाव, मिस कॉल, मेसेजेस. पवारताईंनी गंभीरपणे ऐकून घेतलं आणि म्हणाल्या, सविता, हे सगळं फार विचित्र आहे. जर एखाद्या मृत व्यक्तीचं नाव वारंवार फोनवर येत असेल तर 2 शक्यता आहे. एक तर जुना कॉन्टॅक्ट असावा किंवा दुसरं कोणी त्या नावाचा दुरुपयोग करत असावं, कर्ज काढण्यासाठी किंवा दुसऱ्या कोणत्याही कामासाठी. तुला हे शोधून काढावंच लागेल की सुजयच्या नावाने नवीन सिम काढलं गेलंय का? माझं हृदय धडधडलं. कसं कळणार? टेलिफोन ऑफिसला जा, सुजयजींचा आधार कार्ड आणि डेथ सर्टिफिकेट घेऊन जा. विचार की त्यांच्या नावाने काही सक्रिय नंबर आहे का? मी मान हलवली. मला काहीतरी करायला हवं होतं, पण भीती वाटत होती. जर खरंच काही गडबड असेल तर
तर दुसऱ्या दिवशी मी कारण काढलं, मला मार्केटला जायचं आहे, काही कपडे पाहायचे आहेत. प्रीतीने म्हटलं की ठीक आहे आई, पण ऊन खूप आहे. अहो, ऑटोने जा. मी घरातून निघाले पण मार्केटला गेलीच नाही. थेट कोथरूड जवळच्या एअरटेल ऑफिसला गेले. माझ्याकडे सुजयजींचं डेथ सर्टिफिकेट आणि आधार कार्डची झेरॉक्स होतीच. ऑफिसात गर्दी होती. मी काउंटरवरती पोहोचले आणि एका तरुणाला सगळं काही सांगितलं. त्याने कॅम्प्युटरवर टाईप केलं आणि म्हणाला, आंटी, एअरटेलमध्ये तर सुजय पाटील नावाने काही सक्रिय नंबर दिसत नाही, पण दुसऱ्या कंपनीचा असेल तर मला कसं कळणार ना? तुम्हाला आधार लिंक चेक करावे लागेल. मी त्याला धन्यवाद दिले आणि बाहेर पडले. पुढचं पाऊल काय? घरी परत येताना दुपारचे 2 वाजले होते. प्रीती घरी होती, लॅपटॉपवर काम करत होती. मी सामान्य वागले, जेवण बनवलं, सगळ्यांना वाढलं, पण माझं मन सतत विचार करत होतं. संध्याकाळी विजय ऑफिसवरून आल्यावर मी विचारलं, विजय, तुझ्या बिझनेसमध्ये काही कर्ज चालू आहे का? तो चक्रावला. का का आई, अचानक हे काय विचारतेस? सहजच रे विचारलं. 3 वर्षापूर्वी तुला 20 लाख रुपये दिले होते ना. बिझनेस कसा चाललाय? आई, बिझनेस ठीक चाललाय. थोडंफार चढ उतार असतोच. चांगले क्लायंट्स मिळाले आहेत, मी मॅनेज करतो. कर्जाची गोष्ट सांगितलीच नाही अजून. तो थोडा अस्वस्थ झाला. आई, 2 वर्षांपूर्वी एक छोटंसं बिझनेस लोन घेतलं होतं, 6 लाखांचं. त्याची EMI चालू आहे. फारशी मोठी गोष्ट नाहीये. मी मान हलवली, पण मला वाटलं तो पूर्ण सत्य सांगत नाही. त्या रात्री पुन्हा झोप आली नाही. मला एक प्लॅन बनवायचा होता. मला पुरावे हवे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मला एक आयडिया सुचली. पवार ताईंचा नातू राहुल सुट्टीत त्यांच्याकडे आला होता. तो इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. टेक्नॉलॉजीत फार पारंगत. मी परत पवार काकूंकडेच गेले. राहुल होता. मी त्याला एकटी सगळी हकीकत सांगितली. आंटी, हे तर प्रकरण फार गंभीर आहे. तो म्हणाला, तुम्हाला पुरावे गोळा करावे लागतील. तुमच्याकडे स्मार्टफोन आहे ना? हो रे आहे. फक्त आणि फक्त कॉल करायला येतो. काहीच हरकत नाही, मी शिकवतो. सर्वात आधी एक चांगला कॅमेरा ॲप डाउनलोड करा आणि जे काही संशयास्पद दिसेल त्याचे फोटो काढा आणि ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करा, जेणेकरून सेफ राहतील. त्याने मला फोल्डर बनवायला, नाव ठेवायला शिकवलं. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आणि फोटो काढून थेट त्या फोल्डरमध्ये अपलोड कसे करायचे तेही सांगितलं. आणि एक ॲप होतं, रेकॉर्डर, एमर्जन्सीमध्ये वापरण्यासाठी. मी राहुलची खूप खूप आभारी होते. आता माझ्याकडे काही हत्यार होती. त्यात आठवड्यात शेवटी शनिवारी मी एक धाडसी पाऊल उचललं. प्रीती आणि विजय दोघेही आरवला घेऊन त्यांच्या मित्राच्या बर्थडे पार्टीला गेले होते. मी घरी एकटीच होते. संध्याकाळी 6 पर्यंत परत येणार होते असं म्हणाले. माझ्याकडे 3-4 तास होते. माझं हृदय धडधडत होतं. मला माहीत होतं हे चुकीचं आहे, पण मला सत्य जाणून घ्यायचं होतं. मी प्रथम माझ्या खोलीत गेले. माझ्याकडे एक जुनं स्टीलचं कपाट आहे जिथे मी महत्वाचे काही कागदपत्र ठेवते. मी सुजयजींचे दस्तऐवज शोधले. डेथ सर्टिफिकेट होतं, PFचं पेपर होते, पण मूळ आधार कार्ड गायब होतं. फक्त झेरॉक्स होतं. मला आठवतंय, मी तिथे याच कपाटात ठेवले होते. मग ते गेले कुठे? कोणीतरी यातून आधार कार्ड काढलं आहे. प्रीती की विजय? मी आणि प्रीतीच्या खोलीत गेले. पहिल्यांदाच मी त्यांच्या परवानगीशिवाय तिथे गेले होते. माझे हातपाय थरथरत होते. मोठे कपाट उघडली. कपडे, बूट, बॅगा, खालच्या ड्रॉवरमध्ये काही फाईल्स. मी एक फाईल काढली. पहिली फाईल विजयच्या बिझनेसचे कागदपत्र, GST इनवॉइस. दुसरी फाईल प्रीतीच्या नावाने HDFCचे बँक स्टेटमेंट. गेल्या 6 महिन्यात अनेक मोठ्या रकमांचे व्यवहार, काही जमा, काही EMIच्या नावाने गेले. तिसरी फाईल एक लिफाफा. मी उघडला. तो कागद माझ्या हातात कापू लागला. हे माझं फ्लॅटचं रेंटेल एग्रीमेंट होतं, पण मी कधी कोणाला भाड्याने दिलंच नव्हतं. लँडलॉर्ड नावाचा सुजय पाटील सही त्यांच्यासारखीच, पण मला माहीत होतं की ही खोटी सही आहे. भाडेकरू अनोळखी माणूस. भाडं 38,000 रुपये महिना. एक ग्रीमेट 2 वर्ष जुनं होतं. कोणीतरी सुजयच्या ओळखीने बनावट भाडे तयार केलं होतं, कदाचित टॅक्स बचत किंवा दुसऱ्या कारणासाठी. मी सगळे पानं काढले. पुढचा कागद बजाज फायनान्सचा 15 लाखाचं लोन. अर्जंट पिंकट, सुजय पाटील को पिंकट, प्रीती पाटील. माझं हृदय थबकलं. 15 लाखाचं कर्ज मृत व्यक्तीच्या नावाने. मी फोटो काढले.
मग आणखी एक कागद माझ्या फ्लॅटच्या प्रॉपर्टी ट्रान्सफर सविता पाटील ट्रान्सफरी विजय पाटील आणि प्रीती पाटील जॉईंट आणि एक बनावटी पॉवर ऑफ अटर्नी, ज्यात मी विजयला माझी सगळी मालमत्ता विकण्याचा अधिकार देत होते. मी थरथरले. हे सगळं बनावट होतं. मी कधीच अशी पॉवर ऑफ अटर्नी दिली नाही की मी सगळे कागदपत्र फोटोमध्ये कैद केले. फोटो धुळवट होते. मी पुन्हा काढले, मग सगळं परत ठेवलं आणि खोलीतून बाहेर आले. माझ्या खोलीत येऊन बसले. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. माझी स्वतःची सून, माझा स्वतःचा मुलगा, त्यांनी माझ्यासोबत असं केलं. पण मी रडले नाही. आता रडण्याची वेळच नव्हती. मला आणखी काही पुरावे हवे होते. मी राहुलला फोन केला संध्याकाळी. तो भेटला. सगळे फोटो पाहून मला म्हणाला, आंटी हे तर फ्रॉड आहे, तुम्ही पोलिसात तक्रार करू शकता. नाही रे, माझा मुलगा आहे. मी त्यांना तुरुंगात पाठवू शकत नाही, पण त्यांना थांबवायचं आहे, शिक्षा द्यायची आहे. मग वकिलाची मदत घ्या आणि हे सिद्ध करा की हे सगळं बनावट आहे. मी होकार दिला. पुढच्या आठवड्यात मी आणखी संशोधन केलं. मी LIC ऑफिसला गेले. सुजय रावांच्या 2 पॉलिसी होत्या. तिथे विचारलं की कोणी चौकशी केली का? अधिकारी म्हणाले, होय. 3 महिने आधी एक बाई आली होती. ती म्हणाली सुजय पाटील यांची सून आहे. क्लेम करायचा प्रयत्न केला, पण नॉमिनीने तुम्ही आहात म्हणून नकार दिला. त्या बाईचं वर्णन 30-35 वर्षांची, लांब केस, चष्मा. प्रीती, मी सांगितलं पुढे कोणी आलंच तर मला लगेच कळवा. मग मी एअरटेल, जिओ, आयडिया फोन सगळ्या ऑफिसमध्ये फिरले. शेवटी जिओ ऑफिसमध्ये मॅनेजरने चेक केलं. होय मॅडम, सुजय पाटील नावाचा एक नंबर आहे, 4 वर्षांपूर्वी काढला गेला आहे. माझे हृदय धडधडलं. बाबा तर 6 वर्षापूर्वी गेले होते. मी तक्रार नोंदवली. मग मी माझे जुने मित्र ॲडव्होकेट श्री देशपांडे यांना फोन केला. दुसऱ्या दिवशी त्यांना भेटले. सगळे फोटो दाखवले. ते गंभीर झाले. सविता, हे अत्यंत गंभीर आहे. या 420 म्हणजे फसवणूक, 467 म्हणजे बनावटी कागदपत्र, IT ॲक्टची ओळख चोरी असे गुन्हे दाखल होऊ शकतात. पोलिसात गेल्यास दोघांना 5 ते 7 वर्षे शिक्षा होऊ शकते. मला पोलिसात जायचं नाही. मला फक्त त्यांना समजवायचं आहे की मी कमजोर नाही. मग एक कौटुंबिक बैठक घ्या. मी येऊ शकतो. तुमच्या भावनांना आणि प्रीतीच्या आईबाबांना बोलवा. ही उत्तम आयडिया होती. पुढच्या आठवड्यात मी विजयला एकटं पकडलं आणि विचारलं, तुला माहित आहे का की बाबांच्या नावाने 4 वर्षापूर्वी सिम काढला गेलाय आणि त्यावरून प्रीतीला कॉल येतात? विजयचा चेहरा पांढरा पडला. आई, मला काहीच माहित नव्हतं. आणि प्रीतीने बाबांच्या नावाने 15 लाखाचं कर्ज घेतलंय. आई, मला फक्त 6 लाख माहित होते. तिने सांगितलं होतं की तिचं क्रेडिट स्कोअर खराब आहे म्हणून बाबांचे कागदपत्र वापरले. मला एवढं माहित नव्हतं तो खरं बोलत होता की अर्धसत्य लपवत होता. मला कळेल ना, पण प्रीतीचा मुख्य सूत्रधार होती हे निश्चित झालं होतं. मी सांगितलं, मी पुढच्या शनिवारी कौटुंबिक बैठक बोलवली आहे. माझा भाऊ रमेश, प्रीतीचे आई बाबा आणि ॲडव्होकेट देशपांडे येतील आणि सगळ्यांसमोर सत्य उघड होईल. विजयने होकार दिला. घाबरलेला दिसत होता. अखेर तो शनिवार आला आणि सकाळपासून तयारीला लागले. भाऊ रमेश नाशिकवरून आला होता. शुक्रवारी रात्री आला होता. प्रीतीच्या आईबाबांना मी फोन करून बोलवलं होतं. आरवच्या शाळेच्या प्रवासाबाबत महत्त्वाची बैठक आहे. ते औरंगाबादवरून येणार होते. संध्याकाळी 4 वाजता ड्रॉइंग रूममध्ये सगळे जमले. भाऊ, ॲडव्होकेट देशपांडे, प्रीतीचे आई बाबा, विजय, प्रीती आणि मी. आरवला मी पवारताईंकडे पाठवलं होतं. मी शांतपणे सुरुवात केली. मी तुम्हा सगळ्यांना यासाठी बोलवलं आहे कारण मला काही महत्त्वाचं आणि अत्यंत गंभीर गोष्टींना समोर मांडायचे आहेत. प्रथम मी रेंटल ॲग्रीमेंटचा फोटो दाखवला. हे माझ्या बनावटी भाडे करार आहे, सुजयच्या नावाने सही केलेली, जे 6 वर्षापूर्वी गेलेत. सगळ्यांचे डोळे विस्फारले. प्रीतीचा चेहरा पांढरा पडला. मग बजाज फायनान्स 15 लाखांचं लोन अर्ज, पिनकट सुजय पाटील, कॉम्प्लिकेंट प्रीती पाटील. प्रीतीचे बाबा संजय ओरडले, प्रीती हे काय आहे? प्रीती हलकत म्हणाली, बाबा बिझनेससाठी विजयला पैशांची गरज होती म्हणून मी एका मृत माणसाची ओळख चोरलीस. मी म्हणाले, ॲडव्होकेट देशपांडे यांनी स्पष्ट केलं, हे फसवणूक, बनावटी कागदपत्र आहे आणि ओळख चोरणीचे गुन्हे आहेत. शिक्षा 5 ते 7 वर्ष. प्रीतीची आई रेवाताई रडू लागल्या. प्रीती रडू लागली. मला वाईट वाटलं. बिझनेस चांगला चालेल तर परतफेड करेल, कोणालाही कळणार नाही. आणि मग मी पुन्हा एकदा प्रॉपर्टी ट्रान्सफर आणि बनावट पॉवर ऑफ अटर्नी ट्रान्सफर दाखवले. प्रीतीचे वडील संतापले, उठले.
प्रीती, मला तुझ्याबद्दल लाज वाटते. मी शांतपणे म्हणाले, मी पोलिसात जाऊ शकते, पण मी आई आहे, सासू आहे. मी फक्त या सगळ्याला थांबवू इच्छिते. पण आता नियम बदलतील. मी एक कागद काढला, ज्याचा ड्राफ्ट ॲडव्होकेट देशपांडे यांनी तयार केला होता. पहिली गोष्ट, सगळे बनावटी लोन खाती कागदपत्रे 7 दिवसात बंद होतील. दुसरी गोष्ट, 3 वर्षांपूर्वी दिलेले 20 लाख रुपये 3 महिन्यात परत. तिसरी गोष्ट, या फ्लॅटमध्ये तुम्ही वेगळे राहाल. तिसऱ्या बेडरूममध्ये मी माझी जुनी मैत्रीण सौ शोभा राहतील. तुम्ही दरमहा 18,000 रुपये घर खर्च द्याल. चौथी गोष्ट, माझी सगळी मालमत्ता आता फक्त आणि फक्त आरवच्या नावे होईल. तो 18 वर्षांचा होईल. माझा भाऊ रमेश ट्रस्टी राहील. पाचवी गोष्ट, पुढे कधी असं काही झालं तर मी थेट पोलिसात जाईन, कोणालाही सोडणार नाही. मी कागदपत्र समोर ठेवला. या दोघांनी आणि प्रीतीच्या आईबाबांनी साक्षीदार म्हणून सही करण्याची. संजय रावांनी लगेच कागदपत्र घेतला. सही कर प्रीती. तुला लाज वाटायला हवी प्रीती. आणि विजयने कापऱ्या हाताने साक्ष केली. प्रीतीचे आई वडील साक्षीदार म्हणून सही करत होते. ॲडव्होकेट देशपांडे यांनी नोटरीसाठी नेलं. बैठक संपली. प्रीतीचे आई बाबा लज्जने निघून गेले. माझा भाऊ मला मिठी मारून म्हणाला, तू खूप ध्येय दाखवलंस. पुढचा महिना खूप व्यस्त गेला. प्रीतीने सगळी बनावट खाली, लोन बंद केले, सिम सेंडर केलं आणि विजयने मित्रांकडून कर्ज काढून पहिला हप्ता 6.5 लाख दिला. मी रसद दिली. मी तिसऱ्या बेडरूम मध्ये माझी जुनी मैत्रीण शोभा यांना बोलवलं. त्या विधवा होत्या, एकट्या राहायच्या. त्या आनंदाने राहायला आल्या. प्रीती आणि विजय आता माझ्याशी फारसे बोलत नव्हते. प्रीतीच्या डोळ्यात लाज दिसायची, पण मला आता त्याची फारशी काही पर्वा नव्हती. मी माझं जीवन फक्त परत मिळवलं होतं. मी पुन्हा एकदा जुन्या शिक्षक संघात सामील झाले. दर महिन्याला भेटायचं, गप्पा मारायचं. एका NGO सोबत व्हॉलेंटिअरमधून काम करून केलं, ज्यामध्ये वृद्धांना फायदेशीर मदत मिळते. मी माझी कहाणी सांगायचे आणि इतरांना सांगायचे की आपले हक्क कसे मिळवायचे. एकदा त्या NGOच्या बैठकीत मी माझा स्वतःचा अनुभव सांगितला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा कुटुंबातील सदस्य जातो तेव्हा लगेच त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड, सिम कार्ड खाते बंद करा. प्रॉपर्टीचे मूळ कागदपत्र बँक लॉकरमध्ये ठेवा. आपली आर्थिक स्वतंत्रता कायम ठेवा. शिका. मी 64 वर्षीय गुगल ड्राईव्ह फोटो अपलोड करायला शिकले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गप्प बसू नका. तुमचं वय तुमची कमजोरी नाही, तुमचा अनुभव आहे. आणि त्या दिवशी अनेक वृद्धांनी मला फोन केले, सल्ला मागितला. 3 महिन्यात विजयने पूर्ण 20 लाख रुपये परत केले. मी माझ्या खात्यात जमा केले. माझी नवीन वसईत तयार झाली होती. आता सकाळी आरवच्या नावावर एक दिवस प्रीती माझ्याकडे आली. डोळे पाण्याने भरलेले होते. आई, मला माफ करा, मी खूप मोठी चूक केली. मी शांतपणे म्हणाले, प्रीती, मी तुला माफ केलं आहे, पण विसरले नाही आणि विश्वास परत येऊ शकत नाही. तू तुझं आयुष्य जग आणि मी माझं जगते. ती चुपचाप तिथून निघून गेली. आज जेव्हा मागे वळून तिने पाहिलं तेव्हा मला अभिमान वाटतो. मी स्वतःसाठी लढले, मी बळी ठरले नाही, मी लढाईवा झाले. आज एक स्वतंत्र आत्मनिर्भर स्त्री आहे. माझं घर, माझी पेन्शन, माझे मित्र. मी शिकले की कुटुंबात राहणं चांगलं, पण स्वतःची ओळख गमावणे अत्यंत वाईट आहे. मी आज कोथरूडच्या त्या फ्लॅटमध्ये राहते आणि शोभाताई माझ्या सोबत राहतात. आम्ही सकाळी योगा, संध्याकाळी फिरायला जातो. विजय आणि प्रीती आता माझ्याशी आदराने वागतात. त्यांना कळलं की मी कमजोर नाही. जर तुमच्यासोबतही असंच काही घडलं असेल तर गप्प बसू नका. तुम्ही लढू शकता किंवा जिंकू शकता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजच्या या कथेबद्दल काय वाटलं? कमेंट करून तुमचे मत नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.